सर्वात अगोदर आता हे कपडे धुवायला टाकून देते मी, कारण काल टाकलेच नव्हते, काल वेळच भेटला नाही, तर हे कपडे राहून गेले टाकते टाकते करून। आणि आता कपडे मशीन मध्ये लावून देते मी अगोदर, आणि मग नंतर बाकीची कामं करते। कपडे धुवायला टाकले आणि आता पोछा लावून घेते, कारण पूजा करावी लागणार आहे, म्हणून अगोदर उठल्याबरोबर मी कपडे लावून दिले, कालचे बाकी होते ते, आणि आता पोछा लावून घेते, नंतर मग आंघोळ करते, आणि मग नंतर पूजा, आणि मग नंतरचे काम। तर मी इकडे पूर्ण पोछा लावून घेते मस्त छान पैकी। गणपती बाप्पा गणपती बाप्पा, हे गणराम हे पार्वती नंदना, हे पार्वती नंदना, आवड तुला जास्वंदी, आवड तुला जास्वंदी, जास्वंदाच्या फुलाची, हे पार्वती नंदना, हे पार्वती नंदना, आवड तुला जास्वंदी, आवड तुला जास्वंदाच्या फुलाची, हे पार्वती नंदना। चला आता आंघोळ वगैरे सगळं झालं, पोछा आंघोळ सगळी कामं झाली, आता पूजा आटपून घेते अगोदर। हा कालचा नैवेद्य दाखवला होता प्रसाद, आणि हा नैवेद्य, तर हा आता ठेवून देते। आणि काल त्यांनी हे फळ आणले केळ, तर हे आता नैवेद्य म्हणून केळ ठेवून देते। फणी पूर्ण फणी आहे, एकही केळ याच्यातलं तुटलेलं नाही, तर मी जसंच्या तसं ठेवते, आणि मग हेच केळ आपल्याला प्रसादाला कामी पडणार। तर मी कुठे ठेवू, दिवा असा करून देते, आणि हे केळ इथे मी असं ठेवून देते, जमलं ना, असं मी ठेवून देते। आणि आता फुलं वगैरे तर हे झोपले आहे, हे जेव्हा उठणार तेव्हा हे फुलं वगैरे आणणार, तर तेव्हा मी चढवणार। तर आता सकाळची आरती, सकाळची पूजा मी करून घेते। तर अशा प्रकारे हे पाणी आहे, दिलं होतं मी। आरती झाली, आरती वगैरे मी केली, हे झोपले आहे, मी एकटीच आरती केली। तर हे जे पाणी आहे गणपती बाप्पांना रात्री दिलं होतं, तर हे पाणी मी आता झाडामध्ये टाकते, आपल्या झाडामध्ये, इकडे तिकडे फेकल्यापेक्षा झाड। सकाळी आरती वगैरे झाली, सकाळी पोछा झाडू होतं ते आरतीच्या अगोदरच केलं, नंतर मग व्हिडिओ बनवून घेतला, आणि व्हिडिओ बनवता बनवता 11 वाजले। नंतर मग भांडे घासायचे होते, भांडे घासून झाल्यानंतर आता मी गोबीची भाजी करणार आहोत। गोबी
तर एवढा टाइम होते व्हिडिओ बनवता बनवता सकाळचा पण, आणि घरची कामं, आणि गणपती बाबा आहे तर त्यामुळे अजून जास्त कामं होत आहे. आपले पाहुणे आहे गणपती बाप्पा, तर आपल्या खुशीनं तरी पण आनंद होतो, करतो आपण. आणि आता मी पटपट, आता 12:30 वाजले, आता पटपट स्वयंपाक करते. गणपती बाप्पाला पण नैवेद्य द्यायचं आहे. प्रसाद वगैरे दिला मी सकाळी, पण हे नैवेद्य आता स्वयंपाक झाल्यानंतर आपण जेवू, तेव्हा अगोदर गणपती बाप्पांना जेवू घालायला लागणार, नंतर मग आपण जेवू. तर मी आता पटपट स्वयंपाक करते. गोबीची भाजी आणि पोळी. पहा आता किती वाजले, 2 वाजले पूर्ण. मी स्वयंपाकामध्ये गोबीची भाजी, डाळ, भात आणि पोळी असं बनवलं. बनवता बनवता खूप टाइम झाला. आता 2 वाजून गेले. आता जेवण बाकी आहे, आणि आता मग मी जेवण करते, आणि जेवण करल्यानंतर आपला दुसरा शांताबाईचा व्हिडिओ करण्याची वेळ येते. तर मग तो व्हिडिओ करायला मी बसणार आहे. मग मधामधात अजून चहा वगैरे लागतो, चहा वगैरे पिते. असं करता करता पूर्ण दिवस कसा जातो ना माहीतच पडत नाही. सकाळी मग घरची कामं, मग अजून रात्रीचा व्हिडिओ, मग अजून रात्री संध्याकाळची पूजा, संध्याकाळचा स्वयंपाक, हे पूर्ण दिवस असा बिझी असतो. जराही टाइम भेटत नाही. मग एखाद दिवशी नाही का खूप थकल्यासारखं वाटते, एवढं काम थकल्यासारखं वाटते. मग एखाद दिवशी इच्छाच होत नाही. म्हणजे आपल्यापाशी स्टोऱ्या तर खूप आहे, स्टोरीची कमी नाही आहे, भरपूर स्टोरी आहे. तर पण मग शरीर काम देत नाही. इच्छा तर होते पण शरीर साथ देत नाही. एवढं केल्यानंतर आणि सकाळी 6 वाजता उठावं लागते. मुलांची शाळा असते, त्यांना शाळेत वगैरे टिफिन वगैरे करून द्यायचा असते, म्हणून 6 वाजता उठावं लागते. आणि आज सुट्टी होती, तरी पण मी आज 6 वाजताच उठले. सगळं पूजा वगैरे करायची होती, पोछा वगैरे लावून. असं करता करता टाइम होऊन जातो. तर मग कधी कधी व्हिडिओ येत नाही. तर मग चला, आता उशीर झाला, आता 2 वाजले. आता स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला. आता मुलं पण जेवायचे आहेत. नाश्ता केला होता, पण जेवण बाकी होतं. तर मग आता जेवण करून घेतो आणि लगेच दुसरा व्हिडिओ बनवायला बसायचं आहे. तर चला, मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहे, जो शंका आहे, ते तुम्ही सांगू शकता, त्यावर पण यावर पण.